कालच्या भागात आपण पाहिलं, जैन सरांना शिरीष आणि खुशीच्या प्रेम प्रकरणाबद्दल सगळं काही कळलं होतं. आता पुढे काय होतं पाहूया या भागात. चिमुकलं जग भाग 2. शिरीष जैन सरांच्या ऑफिसमधून बाहेर पडला. झालेला अपमान त्याला सहन होत नव्हता. आता पुढे या नात्याचं भविष्य काय हा विचार तर मनात होताच, पण त्याहून जास्त भीती होती की जैन सरांनी ही गोष्ट बाबांना सांगितली तर. दुसरं मन म्हणत होतं की ते असं करणार नाही. आपण त्यांना एवढी रिक्वेस्ट केली आहे, पण समजा त्यांनी असं केलंच तर काय. घरी आपण काय सांगायचं. घरी जायची त्याला हिंमत होईना. थोडा वेळ त्याने हॉटेलमध्ये टाईमपास केला आणि मग संध्याकाळी घरी आला. सगळं जाऊन तो आईला सांगणारच होता, पण तेवढ्यात लक्षात आलं की आई आज मावशीकडे जाणार होती. ती एकदम रात्रीच घरी परत येणार. मग फोन करून तिला सांगावं का, पण तेही बरं दिसलं नसतं. मावशीकडे एक छोटंसं फंक्शन होतं आणि त्यासाठी ती गेली होती. तिला उगीचच तिथे टेन्शन द्यायला नको. तो गिरीशची वाट पाहत राहिला. गिरीश येताच त्याने सगळी गोष्ट गिरीशला सांगितली. ओ माय गॉड, असं घडलंच कसं? आणि तुम्हाला एवढी साधी अक्कल नाही? कॉन्फरन्समध्ये कोण एकमेकांना घास भरवतं का? वैतागत त्याने विचारलं. अरे आता घडली चुकी. ज्या गोष्टी घडायच्या असतात त्या कॉन्फरन्समध्ये घडल्या असत्या किंवा बाहेर एखाद्या हॉटेलमध्येही घडल्याच असत्या. आता पुढे काय करायचं ते सांग ना. घाबरत घाबरत शिरीषने विचारलं. आता सध्या तरी शांतच राहूया. आईची वाट पाहू. आई आल्यानंतर तिला सांगूया. तीच बाबांना काय ते समजावू शकेल. दोघा भावांचं बोलणं चाललं होतं. विमल जैन ऑफिसमधून लवकरच घरी गेले. खुशी तिच्या खोलीत रडत बसली होती. ते तिच्याशी बोलायला गेले, पण ती काही ऐकायला तयार नव्हती. ते विचार करत राहिले. आत्ता खुशी कितीही म्हणत असली तरीही फॅक्ट हेच आहे की ती एका वेगळ्या संस्कृतीत असलेल्या घरात ॲडजस्ट होऊ शकणार नाही. खुशी त्यांची एकुलती एक मुलगी होती. त्यांचं जे काही होतं ते सगळं तिचंच होतं. म्हणून तिने आपल्या तोला मुलाचा जावई पाहावा अशी त्यांची अपेक्षा असणं स्वाभाविक होतं. शिरीष विश्वराज यांचा मुलगा असला तरी तो त्यांच्या तोला मुलाचा नव्हता. शिवाय जात धर्म सगळंच वेगळं, भाषा वेगळी, खाण्यापिण्याची संस्कृती वेगळी. या मुलीला आपण लहानपणापासून कधी अंडही दिलं नाही. ती त्यांच्या घरात जाऊन कशी ॲडजस्ट होईल? खुशी, तुझा आनंद कशात आहे हे सध्या कळत नाही आहे बेटा तुला. शिरीषची लग्न करण्यात तुझं हित नाही आणि म्हणूनच मी ते होऊ देणार नाही. शिरीष आणि तुझं लग्न जस्ट इम्पॉसिबल. जाता जाता शिरीष म्हणाला होता की माझ्या बाबांना सांगू नका. पण या दोघांचं प्रेम प्रकरण इथेच थांबवायचं असेल तर मला विश्वराज सरांना फोन करून ही गोष्ट सांगावीच लागेल. कारण आपल्या मागे या दोघांनी काही भलतंच ठरवलं तर? नको, असं व्हायला नको. जैन सरांनी विचार केला आणि मग शेवटी विश्वराजांना फोन लावलाच. विश्वराज नेहमीप्रमाणे बेडरूममध्ये पुस्तक वाचत बसले होते. जैन सरांचा एवढा उशिरा फोन आलेला पाहून त्यांनाही जरा आश्चर्यच वाटलं. गुड इव्हनिंग सर, काय म्हणताय? फोन उचलत त्यांनी अभिवादन केलं. गुड इव्हनिंग मिस्टर विश्वराज. जैन सरांचा आवाज जरा गंभीर वाटला. विश्वराजांनी काळजीनेच विचारलं. प्रोजेक्टबद्दल काही प्रॉब्लेम आहे का? नाही, थोडं पर्सनल बोलायचं होतं. जैन सर म्हणाले. पर्सनल? एनी प्रॉब्लेम सर? न कळून विश्वराजाने विचारलं. विश्वराज, गैरसमज करून घेऊ नका, पण ही गोष्ट सांगणं तेवढंच जरुरी होतं म्हणून फोन केला. कसं सांगावं खरं तर मलाही कळत नाही आहे. एवढं म्हणून जैन सर पुन्हा शांत झाले. जैन साहेब, आपले संबंध कित्येक वर्षांचे आहेत. जे काय असेल ते मोकळेपणाने सांगा. विश्वराजांनी आश्वस्त केल्यावर जैन सर बोलू लागले. घडू नये ती गोष्ट घडलेली आहे आणि कळू नये ती गोष्ट तुम्हाला मी कळवतो आहे. तुमचा मुलगा शिरीष आणि माझी मुलगी खुशी या दोघांना आज मी कॉन्फरन्समध्ये एकमेकांना घास भरवताना पाहिलं. त्यांचं वागणं नॉर्मल निश्चितच नव्हतं. बहुतेक ते एकमेकांच्या प्रेमात आहेत. दोघांनीही तशी कबुली दिलेली आहे. सर, मी स्पष्ट सांगतो, हे लग्न मला मान्य नाही. कारणं तशी बरीच आहेत. एकतर जात धर्म भाषा दोघांच्याही वेगवेगळ्या आहेत. एक वेळ या गोष्टी जरी मान्य केल्या तरी खुशीच्या राहणीमानामध्ये आणि शिरीषच्या राहणीमानामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. अहो, आमच्या घरी तिच्या पायात सॉक्स घालायला सुद्धा नोकर आहेत. आय होप मी काय बोलतोय समजतंय तुम्हाला. माझी एवढीच रिक्वेस्ट आहे की तुम्ही तुमच्या मुलाला समजावा. माझ्या मुलीला मी समजावेन. हे प्रकरण बाहेर कुठे कळण्यापेक्षा इथे थांबलेलंच बरं. विश्वराज एक शब्दही बोलत नव्हते, पण त्यांचा चेहरा मात्र लाल झाला होता.
BP कमालीच्या बाहेर शूट झाला होता. बेडरूममधूनच ते किंचाळले, शिरीष! जी गोष्ट कळायला नको ती बाबांना कळली होती याची दोन्ही भावांना कल्पना आली. बाण सुटला होता, पण तो अडवायला नेमकी आई त्यावेळेस तिथे नव्हती. बाबांची हाक ऐकताच धरणीकंप झाला असं दोघं भावांना वाटून गेलं. गिरीश, मला हाक मारली का रे? शिरीषने घाबरत विचारलं. हो रे दादा, शिरीष तुझंच नाव आहे ना? खांद्यावर हात ठेवत गिरीश म्हणाला. मग काय करू आता मी? बिचारा शिरीष खूप घाबरला. त्यांनी पुन्हा हाक मारायच्या आधी त्यांच्या बेडरूममध्ये जा, गिरीशने सुचवलं. तोपर्यंत बाबांनी पुन्हा एकदा हाक मारलीच. अरे जा लवकर, नाहीतर ते इथे येतील. पटकन गिरीशने रूमचा दरवाजा उघडला. अरे मी एकटाच कसा जाऊ? तू पण चल की माझ्याबरोबर, भावाचा हात पकडत शिरीष म्हणाला. अरे मी येऊन काय करणार? माझ्यावर सगळा राग काढतील ते. तुझी तर बिनपाण्याची होईलच, सोबत माझी पण धुलाई करून घेतील. मी समोर दिसलो की पहिला प्रश्न, अभ्यास कसा चाललाय? मार्क किती मिळाले? एवढंच विचारतात ते. नको रे बाबा. हे काय गिरीश, मारे म्हणाला होतास, शेवटपर्यंत मी तुझी साथ देईन दादा. अरे सुरुवातीलाच संकटाला घाबरतोयस होय? तुला भाऊ म्हणून घ्यायला सुद्धा मला लाज वाटते. तो बरोबर यायला हवा म्हणून शिरीषचा आटोकाट प्रयत्न चालू होता. बाबा, तुला लाज वाटते म्हणून मी माझा जीव धोक्यात घालू शकत नाही रे. त्यांचं बोलणं चालू असेपर्यंत बाबांनी तिसरी हाक मारली आणि तिसरी घंटा वाजल्यासारखं झालं. शिरीष पळाला, पण सोबत त्याने गिरीशलाही ओढलं. त्यांना बाबांच्या रूमपर्यंत जायची गरजच उरली नाही, कारण बाबाच रूमच्या बाहेर आले होते. गिरीश, तू रूममध्ये जा, बाबांनी सांगितल्यावर शिरीषने मग त्याचा हात सोडला. खरं तर गिरीशला आपल्या भावाची दया येत होती. कितीही मजामस्ती केली तरी या क्षणी त्याची साथ सोडावीशी वाटत नव्हती. काय म्हटलं मी गिरीश? ते असं म्हणताच मग शिरीषनेच डोळ्यांनीच तू जा असा इशारा केला. गिरीशचा नाईलाज झाला. तो त्याच्या रूममध्ये गेला. शिरीषचं हृदय धडधडू लागलं. बाबा पुढे आले. त्याच्या डोळ्यात डोळे रोखत म्हणाले, काय उद्योग करून ठेवलेस? जैन साहेबांचा फोन होता. प करत हिम्मत करून शेवटी तो म्हणाला, बाबा, माझं आणि खुशीचं एकमेकांवर प्रेम आहे. आम्ही लग्न करणार, कुणीही कितीही विरोध केला तरी. तो एवढं बोलला आणि विश्वराजांचा पारा चढला. त्यांनी एक सणसणीत त्याच्या मुस्काटीत ठेवून दिली. तो 2 फूट मागे जाऊन पडला. आधारासाठी त्याने चाच पडलं तर आई समोर दिसली. नूतनताईंना खूप धक्का बसला. काय चाललंय हे? नूतनताईंनी डायरेक्टली नवऱ्यालाच जाब विचारला. प्रत्येक वेळेस तू मुलांची बाजू घेतेस ना, त्याचेच परिणाम आहेत हे. तू मला एक गोष्ट खरं सांग, यांच्या प्रेम प्रकरणाबद्दल तुला माहीत होतं? विश्वराजांनी डायरेक्ट प्रश्न केल्यावर नूतनताईसुद्धा घाबरल्या. हे बघा, मी तुम्हाला सांगणारच होते. त्यांचं वाक्य अर्धवट तोडतच विश्वराजांनी पुन्हा तोच प्रश्न अधिक चढ्या स्वरात केला. तुला प्रेम प्रकरणाबद्दल माहीत होतं की नाही एवढंच ऐकायचं आहे मला नूतन. हो, नूतनताई म्हणाल्या. आणि तू माझ्यापासून लपवलंस, बरोबर? तसं नाही हो, ही गोष्ट योग्य वेळेस तुम्हाला सांगायची होती मला, काकुळतीला येऊन नूतनताई म्हणाल्या. आणि ती योग्य वेळ कधी येणार होती? लोकांनी आपल्या तोंडात शेण घातल्यावर. जैन साहेबांनी जवळजवळ लायकी काढली माझी. कसली प्रेम प्रकरणं करतात हे? त्याला ना बूड ना धड. तिखट शब्दात त्यांनी नकार दिलाय. आणि तुमच्या चिरंजीवांना समजावा असे उपदेशाचे डोसही पाजलेत मला. ऑफिशियल रिलेशनमध्ये पर्सनल रिलेशन्स आणू नये एवढी साधी गोष्ट कळली नाही याला. याच्या वागण्यामुळे बिझनेसवर किती विपरीत परिणाम होईल याची साधी कल्पना तरी आहे का याला? रागारागाने विश्वराज बोलत होते. अहो, तुम्ही जरा शांत होता का? या विषयावर आपण सगळेजण बसून शांतपणे बोलू. वाटल्यास जैन साहेबांना समजावूया. नूतनताईंना पुढचं काहीच बोलू न देता पुन्हा एकदा विश्वराज भडकले. तुला तरी अक्कल आहे का? त्यांनी क्लिअर शब्दात सांगितलंय की त्यांना हे नातं मान्य नाही. मग त्यांच्यासमोर आता काय नाक रगडायचं? मी शेवटचं सांगतोय, हा विषय इथेच बंद. यानंतर याने त्या मुलीचं नाव जरी या घरात घेतलं ना, तर बघ, तिला विसरून जायचं. आणि तू याला पाठीशी घातलंस तर परिणाम फार वाईट होतील नूतन. शेवटचं सांगतोय मी. असं म्हणत विश्वराज दण पावलं उचलत त्यांच्या रूममध्ये निघून गेले. शिरीष हताश होऊन सोफ्यावर बसून राहिला. तो रडत होता. आई त्याला थोपटत होती. गिरीशला सुद्धा वाईट वाटलं होतं. आई, बाबा म्हणजे ना कधी कधी अति करतात. ही गोष्ट त्यांना बोलूनसुद्धा समजावता आली असती ना. आणि त्यांना काय वाटतं?
आम्ही अजून शाळकरी मुलंच आहोत. उठसूट आमच्यावर हात उचलत असतात ते. दादाच्या जागी जर मी असतो ना तर त्यांना बरोबर उत्तर दिलं असतं. हां, म्हटलं असतं की आमचं आमचं ठरलंय, तुम्ही मध्ये येऊ नका. गिरीश उगीच हुशारक्या मारत होता. अच्छा, थांब, मग मी बाबांना बोलवते. हे सगळं त्यांच्यासमोर बोल. विश्वराज, असं म्हणत नूतनताईंनी हलक्या आवाजानेच हाक मारली. तसा गिरीश गळपटला. ए आई, काय करतेयस? मी म्हटलं जर मी दादाच्या जागी असतो तर. आता मी आहे का त्याच्या जागी? मग आईला थांबवत गिरीश म्हणाला. हो ना, मग तुझी अक्कल चालवू देखील नकोस. काय करायचं ते आम्ही पाहून घेऊ. शिरीष, तू आधी शांत हो रे. अरे बाबा असेच रिॲक्ट करणार मला माहीत होतं. म्हणूनच तर मी त्यांना आधी बोलत नव्हते ना. मला वाटलेलं खुशी तिच्या आईबाबांना सांगेल, ते लोक तयार होतील आणि मग मी हा विषय यांच्याकडे काढेन. पण त्याआधीच पोल खोल झाली. मला सांग, खुशीचे बाबा म्हणजे जैन साहेब सुद्धा लग्नाला तयार नाहीत. मग या नात्याला काय अर्थ आहे? मला वाटतं आता हा विषय इथेच बंद करून टाका. नूतनताईंनी शिरीषला समजावलं. तो आईकडे गयावया करू लागला. आई, असं काय करतेयस? जैन सर आता भडकलेत, पण खुशी म्हणाली आहे की ती त्यांना कसंही करून मनवेल. तिचे बाबा त्यांच्या मुलीसाठी काहीही करतील. ते आपल्या बाबांसारखे नाहीत. यांना फक्त यांचा इगो मोठा आहे, मुलांचं सुख नाही. रागारागाने शिरीष बोलत होता. तसं नूतनताई उठल्या. बस शिरीष, तुझ्यावर हात उगारून बाबांनी चुकी केली हे मान्यच, पण त्याच्यामागे तू जे कारण दिलंस ते मात्र अगदी चुकीचं आहे. हां, उलट मीच तुला विचारते, जैन साहेबांनी बाबांचा अपमान केला, तो तुला चालला? प्रश्न फक्त इगोचा नसतो. जेव्हा अशा काही घटना घडतात ना, तेव्हा मागच्या जखमेच्या अनेक खपल्या उघडत असतात. त्यांचं दुःख त्यांना माहीत, तुम्हाला नाही कळायचं रे ते. आणि असंही आता बराच उशीर झाला आहे, तुम्ही दोघेही झोपायला जा. असं म्हणत नूतनताईंनी गिरीशला याला घेऊन जा असा इशारा केला. गिरीशने आपल्या भावाला खांदे धरून उठवलं आणि दोघेही त्यांच्या रूममध्ये गेले. रूममध्ये गेला तरी शिरीष रडत होता. मग गिरीश म्हणाला, दादा काळजी करू नकोस. बाबांनी आपली मनमानी चालू ठेवली तरी आपण आता घाबरायचं नाही. खुशी तयार असेल तर तुम्ही कोर्ट मॅरेज करा सरळ. पुढे काय होईल ते होईल. तुमच्या लग्नाचा साक्षीदार मी आहे. मी करेन साईन. अगदी आईबाबांच्या विरोधात जावं लागलं तरी चालेल. पण खरंच सांगतो, तुम्हा दोघांचं प्रेम सफल झालेलं पाहायचं आहे मला. विश्वास ठेव, मी तुला शेवटपर्यंत साथ देणार म्हणजे देणार. गिरीशच्या बोलण्याने शिरीषला थोडा धीर आला. पण आता एवढं मोठं प्रकरण झाल्यानंतर खुशीला कसा फोन करायचा? जैन साहेबांनी फोन तिच्याकडून घेतला तर नसेल, किंवा मग कॉल डायव्हर्ट करून ते त्यांच्याकडे तर जात नसतील. सध्या 2-4 दिवस गप्प राहिलेलं बरं. उगीच आणखीन प्रॉब्लेम झाले तर जैन साहेबांनी बाबांचे कान भरले तर मग काही खरं नाही. असा विचार करून शिरीषने मग खुशीला फोन करायचा विचार सोडून दिला. नूतनताई रूममध्ये आल्या तेव्हा रागातच होत्या. विश्वराज तरी कुठे शांत होते. रूममध्ये ते येर झाऱ्या घालत होते. नूतनताई आल्या. बेडवर रागानेच बसल्या. विश्वराज बाहेरून कसेही असले तरी मनाने हळवे होते, कोमल होते. आपल्या प्रिय बायकोचा राग त्यांना कधीच सहन झाला नसता. त्यांनी चोरट्या नजरेने नूतनताईंकडे पाहिलं. त्यांचा लालबुंद झालेला चेहरा पाहून मनातल्या मनात ते थोडे धास्तावले. सगळी दुनिया नाराज झाली तरी चालेल, पण बायको नाराज होता कामा नये. विश्वराज मग तिच्या बाजूला जाऊन बसले. ऐकून घेणार आहेस का नूतन? ते म्हणाले. का प्रत्येक वेळेस आम्ही तुमचं ऐकून का घ्यायचं हो? अहो, किती वेळा सांगितलं, मुलं मोठी झाली आहेत, त्यांच्यावर असा हात उचलणं बरं नाही. तरी तुम्ही त्याच चुका पुन्हा पुन्हा करताय. उद्या याच मुलांनी आपल्या विरुद्ध बंड केलं तर काय करायचं? मुलांना मारायचं, झोडायचं वय गेलं आता. मुलं तरुण आहेत, त्यांच्याबरोबर बोलूनच प्रश्न सोडवायला हवेत. एवढा कसा हो पारा चढतो तुमचा? नूतनताई म्हणाल्या. आता तुझा तसा चढलाय ना तसाच, थोडंसं हसत विश्वराज म्हणाले. पण नूतनताई मात्र अजिबात हसण्याच्या मूडमध्ये नव्हत्या. हे पहा, उगीच चेष्टा करू नका तुम्ही. तुमच्याशी बोलायची माझी अजिबात इच्छा नाही. असं म्हणताच विश्वराज अधिकच हवालदिल झाले. नूतन, असं नको ना करूस. अगं, रागाच्या भरात मी शिरीषला मारलं खरं, पण तू जर जैन सरांचं बोलणं ऐकलं असतं ना तर तुलाही तेवढाच राग आला असता. ते काय म्हणाले माहिती आहे? आमची मुलगी आणि तिचे नखरे झेपणार नाहीत तुम्हाला. त्यांच्या घरी म्हणे तिच्या पायात बूट घालायला सुद्धा नोकर आहेत. म्हणजे एका अर्थी त्यांनी आपली लायकीच काढली ना. आणि ते खरंही आहे, आपण काही जन्मजात श्रीमंत नव्हतो.
खूप कष्टाने हे वैभव मी मिळवलं आहे. गरिबांची दुःख काय असतात ते कळतात मला. गरीब परिस्थिती काय असते याची मला अजूनही जाण आहे. त्यामुळे त्यांचं म्हणणं मला तेवढं लागलं नाही. पण एवढं होऊनसुद्धा शिरीष तोंड भरून करून मलाच सांगतोय की मला त्याच मुलीशी लग्न करायचं आहे. कोणीही कितीही विरोध केला तरी. म्हणजे आम्ही विरोध केला तरी ह्याला त्याच मुलीशी लग्न करायचं आहे. या गोष्टीचा मला प्रचंड राग आला. तुला माहिती आहे ही प्रेम प्रकरणं वगैरे किती धोकादायक असतात. या सगळ्याचा मला मनापासून राग आहे, चीड आहे. या असल्या प्रेम प्रकरणामुळेच माझी बहीण विमल नाहक बळी गेली आहे. जेव्हा जेव्हा तरुण मंडळींच्या तोंडातून प्रेम हा शब्द मी ऐकतो तेव्हा तेव्हा माझी तळपायाची आग मस्तकात जाते. याच प्रेमामुळे तिला जीव द्यावा लागला होता. अजूनही तिचा निष्प्राण देह आपोआपच माझ्या डोळ्यासमोर येतो आणि माझा राग माझ्या कंट्रोलमध्ये राहत नाही ग. एक जवळची व्यक्ती, आपली व्यक्ती आपल्यातून निघून जाणं काय असतं ना, हे खूप वाईट पद्धतीने भोगलंय मी. आता पुन्हा कुणालाच गमवायचं नाही मला. त्यासाठी मग या मुलांच्या नजरेत मी खलनायक झालो तरी चालेल. त्यांनी मला आयुष्यभर शिव्या घातल्या तरी चालेल. म्हातारपणी माझा सांभाळ नाही केला, माझा उद्धार केला तरीही चालेल. पण या प्रेम प्रकरणामुळे आणखीन एक बळी मी जाऊ देणार नाही. बोलताना विश्वराजांचा आवाज दाटला. तशा नूतनताईसुद्धा शांत झाल्या आणि आपोआपच त्यांचा हात आधारासाठी नवऱ्याच्या हातावर ठेवला गेला. दुसऱ्या दिवशी विश्वराज अंघोळ वगैरे करून डायनिंग टेबलवर पोहोचले तरी शिरीष आणि गिरीश अजून आले नव्हते. नूतनताईंनी टोस्ट गरम केले. विश्वराजांना दिले. हे काय, मुलं उठली नाहीत अजून? विश्वराजाने विचारलं. गिरीश उठलाय, अंघोळीला गेला होता, नूतनताई म्हणाल्या. आणि शिरीष? विश्वराजाने विचारलं तेवढ्यात गिरीश आला. दादा म्हणतोय त्याला नाश्ता नको आहे, भूक नाही आहे. असं? गिरीश जा, त्याला सांग बाबांनी बोलावलंय. गिरीशने मग आईकडे पाहिलं. आईने जा असं इशाऱ्यात सांगितलं. गिरीश पुन्हा त्याच्या बेडरूममध्ये गेला. शिरीष खिडकीकडे टक लावून बसला होता. ए दादा, बाबा तुला ब्रेकफास्टसाठी खाली बोलवतायत. मला नकोय सांगितलं ना, भडकत शिरीष म्हणाला. अरे माझ्यावर काय चिडतोयस? मी फक्त त्यांचा निरोप तुला दिला. राग काढायचा असेल तर त्यांच्यावर काढ, खाली बसलेत ते. आणि समजा तू आला नाहीस तर मग ते स्वतःच वर येतील तुला बोलवायला. मग तर काही खरं नाही. गिरीशने धमकी दिली. पण शिरीष तरीही जागेवरून उठला नाहीच. अरे चल ना, उगीच हट्ट करू नकोस. अरे हिटलरच्या समोर हट्ट करायचा नसतो, फक्त त्याच्या ऑर्डर पाळायच्या असतात. जा ना गिरीश, मी नको म्हणालो आहे ना. शिरीषने मग हलकेच गिरीशला धक्का दिला. गिरीश थोडा धडपडला. तेवढ्यात मागून त्याला बाबांनी सावरलं. आणि मग गिरीशचे डोळे मोठे झाले. बापरे, आपण यांना हिटलर म्हणालो हे ऐकलं की काय यांनी? गिरीश स्वतःला सावरत उभा राहिला. शिरीष उठ, नाश्ता करायला चल, बाबा म्हणाले. शिरीष काही बोलला नाही. पण बाबा जसे जवळ आले तसं त्याला धडधडू लागलं. बाबांनी त्याच्या खांद्यावर हात ठेवला. बेटा, रागावणाऱ्या बापाला हिटलर म्हणणं सोपं असतं. पण त्याच्या मनात चाललेली काळजी, चिंता, तगमग वर्षानुवर्ष वाहून नेणं खूप कठीण असतं. त्याच्या मनात काय वादळ चाललंय याची तुम्हाला कल्पना देखील येणार नाही. असो, मी काही इथे माझी प्रतिमा स्वच्छ करायला आलेलो नाही, असं म्हणत त्यांनी गिरीशकडे पाहिलं. गिरीशचं हृदय एवढ्या जोरात धडकत होतं की आणखीन काही बाबा बोलले तर ते फुटेलच की काय अशी भीती त्याला वाटली. बाबांची नजर चुकवत तो खाली पाहत राहिला. दोघांनीही नाश्त्याला बाहेर या, पुन्हा बोलवायला लावू नका, असं म्हणत बाबा बाहेर गेले. अरे चल आता, तुझ्यामुळे मरता मरता वाचलो मी. आता जर तू आला नाहीस तर तुला मी बाहेर खेचत नाही ना, गिरीश म्हणाला. पण यावेळेस त्याला जबरदस्ती करायचा प्रसंग आला नाही. काय वाटलं कुणास ठाऊक, शिरीष उठला आणि बाहेर पडला. दोघे येऊन डायनिंग टेबलवर बसले. काल काही खास घडलं नाही अशा थाटातच विश्वराजांनी शिरीषला प्रश्न केला. काय रे, युनिकॉर्नच्या फाईलचं काय स्टेटस आहे? त्यांच्याकडे न पाहताच शिरीष म्हणाला. चेकिंगसाठी पवारांकडे दिली आहे. अच्छा, मग आज त्यांच्याकडे कलेक्ट करून घे आणि मग माझ्या केबिनमध्ये ये. बाबा असं म्हणताच हळूवार आवाजात शिरीष म्हणाला. मी आज ऑफिसला आलो नाही तर चालणार नाही का? मला बरं वाटत नाही आहे. अंगात थोडी कणकण वाटते. विश्वराजांनी चमकून त्याच्याकडे पाहिलं आणि ते उठले. तेवढ्यात नूतनताई पण उठल्या. हे पहा, आता मुलांना काही बोलू नका हं. तो म्हणतोय ना त्याला बरं नाही, मग नसेल त्याला बरं. प्रत्येक वेळेस मुलांना असं दटावणं बरोबर नाही.
पण विश्वराज काहीच न ऐकता शिरीषकडे चालत येत होते. शिरीष अंग चोरून बसला. विश्वराज पुढे झाले आणि त्याच्या कपाळाला हात लावला. त्याला जवळ घेत म्हणाले, काळजी घे, 2 दिवस आराम कर. तसा तिघांचा गळ्याशी आलेला प्राण पुन्हा जागेवर जाऊन बसला. ब्रेकफास्ट करून गिरीश कॉलेजला निघून गेला. नूतनताई शिरीषपाशी येऊन बसल्या. शिरीष, सारखा सारखा त्याच गोष्टीचा विचार करू नकोस रे. अरे, काही गोष्टी नशिबावर सोडून द्यायच्या असतात. घडणाऱ्या गोष्टींना घडूनच राहतात. एखादी व्यक्ती आपल्या नशिबात असेल तर ती कुणीच हिरावून घेऊ शकत नाही. आणि नशिबात नसेलच ना तर कितीही आटापिटा केला तरी मिळवता येत नाही. आईचा एवढा सल्ला लक्षात ठेव. जा, फ्रेश हो आणि देवळात जाऊन ये. थोडं बरं वाटेल तुला, नूतनताई म्हणाल्या. त्याने चहा घेतला आणि तो बाहेर पडला. देवळात जाऊन थोडा वेळ बसला. स्वतःच्या आयुष्याचा विचार करू लागला. खुशी आता काय करत असेल? तिचे बाबा तिला रागावले असतील का? आपल्याशी लग्न करायचा विचार ती बदलणार तर नाही ना? तिच्या बाबांनी आता काय निर्णय घेतला असेल? जोपर्यंत तिचे बाबा तयार होत नाहीत तोपर्यंत आपल्या बाबांशी बोलण्यात काहीही अर्थ नाही. त्याला खुशीची आठवण येऊ लागली. एकत्र घालवलेले ते क्षण, ती मजा, सगळं आठवू लागलं. खरंच, जात, धर्म, पैसा प्रेमापेक्षा सुद्धा महत्त्वाचा असतो का? खुशीशी बोलायला मिळालं तर किती बरं होईल. तिला फक्त एवढंच सांगायचं आहे की तू घाबरू नकोस. घरचे तयार झाले नाहीत तर आपण कोर्ट मॅरेज करू. घरच्यांपासून वेगळं राहू. पण आपण आपल्या प्रेमाची ताटातूट होऊ द्यायची नाही. कमाल अशी की तो विचार करत असतानाच खुशीचा फोन आला. टेलिपथीचा त्याला खूप आनंद झाला. घाईघाईतच त्याने फोन उचलला. पण खुशीचा आवाज अगदी दबल्यासारखा वाटत होता. शिरीष, ऐक ना. त्या दिवशी जे घडलं त्यानंतर बाबा खूप चिडले आहेत माझे. सगळा राग ते आईवर काढत होते. माझे बाबा खूप चिडले आहेत. सगळा राग आईवर काढतायत. तिने माझ्याकडे लक्ष दिलं नाही म्हणून माझी इथपर्यंत मजल गेली असं म्हणून तिला रोज टॉर्चर करतात. ती बिचारी काही बोलत नाही, पण सारखी रडत असते. काल तिला खूप ताप पण आला होता. मला तिची खूप काळजी वाटते. बाबा मागे लागले आहेत की त्या दोघांबरोबर मी सुद्धा आत्याकडे युकेला यावं. खरं तर मला नाही जायचं, पण ना गेले 2 दिवस बाबा माझ्याशी जरा प्रेमाने बोलत आहेत. असं वाटतंय की हळूहळू ते आपल्या लग्नासाठी कन्व्हिन्स होतील. तेव्हा त्यांना मला नाराज करायचं नाही. पण तिथे माझी आत्या माझ्या लग्नाचा विषय काढून बाबांना सारखं डिस्टर्ब करते आणि बाबासुद्धा तिच्या बोलण्याने डिस्टर्ब होतात. सगळा राग मग आमच्यावर काढतात. आईमुळे मला तिथे जावंच लागेल. साधारण आम्ही तिथे 1-1.5 महिना आहोत. आता आपली भेट आल्यानंतरच होईल. या 1.5 महिन्यात मी सुद्धा माझ्या बाबांना कन्व्हिन्स करायचा प्रयत्न करणारच आहे. तू सुद्धा तुझ्या घरी तुझ्या आईबाबांना कन्व्हिन्स करायचा प्रयत्न कर. आपण वेगळं नाही व्हायचं हां, असं म्हणून ती रडू लागली. खुशी, इतक्या दिवसांनी फोन केलास. तुझा आवाज ऐकून खूप बरं वाटलं. तू निर्धास्तपणे जा. अगं 1.5 महिन्यांचाच तर प्रश्न आहे. तोपर्यंत सगळं शांत होईल. जशी संधी मिळेल तसं तू तुझ्या बाबांशी बोलून घे. त्यांना म्हणाव की शिरीष चांगला शिकलेला आहे. बाबांच्या बिझनेसमध्ये तो आणखीन प्रगती करेल आणि एक दिवस त्यांच्यासारखाच यशस्वी बिझनेसमॅन होऊन सुद्धा दाखवेल. पण आम्हाला वेगळं करू नका. आणि तू स्वतःची काळजी घे हां. जमल्यास मध्ये फोनही करत राहा. बाय, असं म्हणत दोघांनी फोन ठेवून दिला. खुशीच्या फोनने त्याला आनंद झाला होता. शिवाय जैन सर हळूहळू का होईना खुशीशी बोलायला लागले होते. तिचा विचार करायला लागले. ही पॉझिटिव्ह गोष्ट होती. त्याला खात्री होती खुशी आपल्या वडिलांना नक्कीच कन्व्हिन्स करेल. आणि एकदा का तिने कन्व्हिन्स केलं की आपण सुद्धा आईची मदत घेऊन आपल्या बाबांना कन्व्हिन्स करू शकू. त्याने देवाला नमस्कार केला. सगळं काही छान होऊ दे असं म्हणून तो देवळाच्या बाहेर पडला. आला तेव्हा फ्रेश वाटत होता. त्याचा प्रसन्न चेहरा पाहून नूतनताईंना खचितच बरं वाटलं. काय रे बेटा, बराच वेळ लावलास यायला. पण बरं झालं तू फिरून आलास. तुझा चेहरा छान प्रसन्न दिसतोय. अरे, मधून जावं देवळात. तिथे खरंच पॉझिटिव्ह व्हायब्रेशन्स असतात. ये बस, तुझ्यासाठी मस्तपैकी कॉफी करते, असं म्हणत नूतनताईंनी त्याला डायनिंग टेबलवर बसवलं. गरम कॉफीचा मग त्याच्या हातात देत म्हणाल्या, आज जेवायला काय करू? खरं सांगू आई, काहीच न खाताच पोट भरलंय माझं. का रे? त्यांनी विचारलं. मग त्याने इकडे तिकडे पाहिलं आणि दबक्या आवाजात म्हणाला, आई, खुशीचा फोन आला होता. तशा नूतनताई सावध झाल्या. बापरे, काय म्हणाली ती? त्यांनी काळजीनेच विचारलं. ती तिच्या आईबाबांसोबत
1.5 महिन्यांसाठी तिच्या आत्याकडे युकेला जाणार आहे, तो म्हणाला. पण मग ती इथे नाही तर तुला एवढा आनंद का झाला? आश्चर्याने नूतनताईंनी विचारलं. तसं नाही आई, काल तिचे बाबा तिच्यावर चिडले होते, पण सकाळपासून ते तिच्याशी हळूहळू का होईना चांगले बोलायला लागले. तीही आनंदात होती. बाबांचं मन मोडायला नको म्हणून ती युकेला जाणार आहे, पण योग्य संधी साधून आणि वेळ साधून ती त्यांच्याशी आमच्या लग्नाबद्दल पुन्हा बोलणार आहे, त्यांना कन्व्हिन्स करणार आहे. आणि आम्हाला खात्री आहे तिचा हट्ट पाहून आणि आमचं प्रेम पाहून जैन सर लग्नाला नक्की तयार होतील. खुशीचा फोन आला. तिच्याशी बोलणं झालं म्हणून मला खूप आनंद झाला आहे गं. असं समज की त्यानेच माझं पोट भरलं आहे. बरं, मी जरा माझ्या रूममध्ये आहे, थोडा वेळ एक्सरसाइज करीन म्हणतो, असं म्हणत त्याच्या रूममध्ये तो निघून गेला. तो आनंदात होता खरा, पण नूतनताईंना मात्र वेगळीच शंका येत होती. जितकी जैन सरांबद्दल नूतनताईंना माहिती होती त्यावरून एक गोष्ट तर नक्की होती की ते पक्के मुरलेले बिझनेसमॅन आहेत. काही झालं तरी ते इतक्या सहजासहजी या दोघांच्या लग्नाला तयार होणार नाहीत. 1.5 महिन्यासाठी ते युकेला जात आहेत, ते खुशीला घेऊन. पण यामागे काही वेगळं कारण तर नसेल? आणि तसं असेल तर शिरीषला कसं समजवायचं? तिचे बाबा तिचं दुसरीकडे कुठेतरी लग्न ठरवत असतील ही शक्यता शिरीषच्या मनात का नाही आली? कदाचित गोड बोलून, चांगलं बोलून, तिला कसंही मनवून ते तिला तिथे नेत असतील. आणि तिथेच जर ते तिचं लग्न ठरवणार असतील तर? याबाबत शिरीषशी बोलावं का? नाहीतर हा बिचारा एक वेगळीच अपेक्षा ठेवून राहील आणि प्रत्यक्षात गोष्ट काहीतरी वेगळीच घडेल. त्यानंतर धक्का बसण्यापेक्षा अगोदरच थोडी थोडी कल्पना दिलेली बरी. दिवसभर शिरीष आनंदात होता. नूतनताईंना मात्र काळजी वाटत होती. संध्याकाळी त्यांनी ही गोष्ट गिरीशला सांगितली. तोही म्हणाला, आई तू फार विचार करतेस अगं. खुशीचे बाबा सुद्धा वडीलच आहेत ना, त्यांना आपल्या मुलीच्या सुखाची काळजी असणारच. मला खात्री आहे ते या लग्नाला कन्व्हिन्स होतील आणि दादासारखा जावई त्यांना शोधूनही मिळणार नाही. तुझं पटतंय रे मला गिरीश, पण खरं सांगू, काही लोकांसाठी स्टेटस एवढं महत्त्वाचं असतं की त्यापुढे मुलांचं सुखसुद्धा त्यांच्यासाठी महत्त्वाचं उरत नाही. खरं सांगायचं तर मलासुद्धा या गोष्टीची भीती वाटते की समजा या दोघांचं जुळलं तर खुशी आपल्या घरी येऊन इथे ॲडजस्ट करेल का? नूतनताईंनी काळजीने प्रश्न विचारला. त्यावर गिरीश पटकन म्हणाला, ती इथे ॲडजस्ट करणार नसेल तर दादा त्यांच्याकडे जाऊन करेल ना, तो घर जावई होईल, तू नको चिंता करूस, सगळं ठीक होईल गं. असं म्हणत तो निघून गेला. पण त्याचं ते वाक्य नूतनताईंना फार रुचलं नाही. घर जावई होईल या विचाराने त्या थोड्या उदास झाल्या. फोनची रिंग वाजली तशा त्या विचारातून बाहेर पडल्या. गावच्या गुरवांचा फोन होता. त्यांनी घाईघाईने फोन उचलला. हां गुरव काका, काय म्हणता, कसे आहात? नूतनताईंनी आस्थेने चौकशी केली. मी ठीक आहे वहिनीसाहेब, तुम्ही काय म्हणता आणि इथे कधी येताय? अहो घराचे वासेसुद्धा आता पडायला झालेत. एक सुचवू का वहिनीसाहेब? गुरवांनी विचारलं. तशा नूतनताई थोड्या काळजीत पडल्या. बोला ना गुरव काका, तुम्ही जे काही बोलाल ते आमच्या भल्याचंच बोलणार, माहिती आहे आम्हाला, त्या म्हणाल्या. मग वहिनीसाहेब, घराच्या बाबतीत जो काही निर्णय घ्यायचा तो घेऊन टाका. एकतर डागडुजी करून घर नीट करून घ्या, इथे येऊन घरातल्या देवांची पूजा करा, किंवा मग ही जागा विकून तरी टाका, सगळे देव विसर्जित करा. अहो तुमच्या घराण्याचा केवढा मोठा नावलौकिक होता. तिथे एकेकाळी खंडोबाची पालखी यायची, दत्तगुरूंच्या पादुका आहेत तिथे. देवाचा कोप वगैरे होत नाही, पण तरीही देवाला असं धुळीत कसं हो ठेवायचं? मला होईल तेवढी साफसफाई करत होतो मी, पण आता घराचे वासेसुद्धा पडायला झालेत. आता नुसत्या साफसफाईने भागायचं नाही, त्याची डागडुजी करावीच लागेल. इतकी वर्ष तुमच्या चाकरीला राहिलो म्हणून हे सगळं सांगतोय. अशा गोष्टी वेळच्या वेळेस कराव्यात, नाहीतर मुलांना त्याचा त्रास होऊ शकतो. तुम्ही साहेबांशी बोला आणि मग कळवा मला काय ते. ठेवतो मी फोन. असं म्हणत गुरवांनी फोन ठेवला आणि नूतनताईंच्या मनात शंकेची पाल चुकचुकायला लागली. राहून राहून त्यांच्या मनात शिरीषचाच विषय येत होता. छे छे, काहीही झालं तरी यांच्याशी बोलायलाच हवं. संध्याकाळी विश्वराज घरी आले तेव्हा अजिबात वेळ न दवडता नूतनताईंनी त्यांच्याकडे गुरवांचा विषय काढला. अहो आज गुरवांचा फोन आला होता. अच्छा, काय म्हणतायत गुरव? विश्वराजांनी त्यांच्या नेहमीच्या स्टाईलमध्ये विचारलं. काय म्हणणार, म्हणत होते आता घराचे वासेसुद्धा निखळले, निदान देवघरातल्या देवाला तरी सुरक्षित ठिकाणी हलवा. अहो मी काय म्हणते, आपण या आठवड्यात गावी जाऊया का?
घर बांधायचं असेल तर बांधायला काढू आणि नसेलच तर निदान विकून तरी टाकू. पण तिथे देव आहेत, ते असे धुळीत राहायला नको हो. एकेकाळी आईबाबा होते तेव्हा त्या घरात किती पवित्रता होती. आता घराला वाळवी लागली आहे, पडझड झाली आहे, तरी तुम्हाला काहीच कसं करावंसं वाटत नाही. बरं, आपल्याकडे पैसा नाही असाही भाग नाही. तुम्हाला तिथे आवडत नाही ना, मग निदान देव घेऊन येऊ आणि जागा विकून टाकू कुणाला तरी, म्हणजे कटकटच नाही. रागाने नूतनताई असं म्हणाल्या. विश्वराज थोडे काळजीत पडले. मला घर आवडत नाही? अगं, ते घर म्हणजे माझा जीव की प्राण. पण मी तिथे का जात नाही याची कारणं आता तुला पुन्हा सांगायला हवीत का नूतन? विश्वराज म्हणाले. सगळी कारणं माहीत आहेत मला, पण त्या कारणाहून महत्त्वाचं एक कारण आहे. ते म्हणजे आपलं असलेलं घर आणि घरात असलेलं देवघर. बस, आता मला तुमचं काही ऐकायचं नाही. या आठवड्याला आपण जाणार आहोत गावी. आणि तसंही गिरीशची परीक्षा संपते तोपर्यंत त्यालासुद्धा आता सुट्टीच असेल. 15 दिवस तरी जाऊन येऊच. घरात जे काही घडलंय आणि घडतंय ते काही प्रसन्न नाही. मुलांवरचं अरिष्ट दूर व्हावंसं वाटत नाही का तुम्हाला? नूतनताई असं म्हणाल्यावर विश्वराज थोडे चिडले. मुलांवर कसलं अरिष्ट आलंय? उगीच कोणत्याही गोष्टीशी संबंध जोडू नकोस. मी काय म्हणतो, या महिन्यात मला खूप साऱ्या मीटिंग्ज आहेत. आपण पुढच्या महिन्यात. त्यांना पुढचं काही बोलू न देता नूतनताईसुद्धा भडकल्या. मी शेवटचं सांगते तुम्हाला, तुम्ही येणार असाल तर ठीक, नाहीतर मी गिरीशला घेऊन चालली आहे. मग तिथे काय करायचं ते माझं मी पाहून घेईन. बरं बरं, लगेचच चिडतेस बाई तू. बायकोला थोडंसं चिडवत विश्वराज म्हणाले. लगेचच? माझ्या सहनशक्तीचा अंत पाहता तुम्ही? तेव्हा कुठे माझ्या रागाचा फुगा फुटतो. तोपर्यंत सगळं सहनच करते मी. नूतनताई असं म्हणताच विश्वराजाने त्यांच्या खांद्यावर हात ठेवला. हो ग नूतन, तू आहेस म्हणून हे घर आहे. ठीक आहे, या शनिवारी निघू आपण. गिरीशला सांगून ठेव, आपण तिघं जाऊ तिथे. तिघंच का? शिरीष का नाही? त्यालाही घेऊन जाऊ, नूतनताई म्हणाल्या. अगं, पण आम्ही दोघं एकत्र निघालो तर ऑफिसमध्ये चेक कोण साईन करणार? दोघांना एकदम निघता यायचं नाही, विश्वराज हसत हसत म्हणाले. अहो, पण शिरीष इथे एकटाच. नूतनताईंचं वाक्य अर्धवट तोडत विश्वराज म्हणाले. कळते ग, तुझी काळजी कळते मला, पण तू काळजी करू नकोस. जैन साहेब फॅमिलीला घेऊन युकेला गेले आहेत आणि आता खरंच काळजी करायची गरजच नाही. मुलीचं लग्न ठरवूनच ते परत येतील बघ, असं म्हणत विश्वराजांनी सिगरेट शिलगावली. नूतनताई मात्र पाहत राहिल्या. त्यांच्या हृदयात सर्र झालं. भीत भीत त्यांनी विचारलं, तुम्हाला कसं कळलं? त्यांचा मॅनेजर माझा खास माणूस आहे. तो त्यांचा फॅमिली फ्रेंड आहे. त्या फॅमिलीची इत्यंभूत माहिती असते त्याला. तो मध्ये मध्ये फोन करून मला बातम्या देत असतो. बरं, आता तरी झोपूया का? शनिवारी निघायचं म्हटलं तर पुढचे 4 दिवस कंबर कसून काम करावं लागणार आहे मला ऑफिसमध्ये. मी झोपतो. गुड नाईट, असं म्हणत विश्वराज झोपून गेले. नूतनताई मात्र काळजीत पडल्या. विश्वराज गावी यायला तयार होतील की नाही हे एक टेन्शन होतं. ते तर गेलं आणि आता दुसरं टेन्शन लागून राहिलं. पण आता ही बातमी शिरीषला सांगायची का? विचार करतच त्या बेडवर आडव्या झाल्या. आज बऱ्याच दिवसांनी ब्रेकफास्टसाठी नूतनताईंनी घावण आणि चटणी केलं होतं. चटणी घावण विश्वराजांचा आवडता नाश्ता. हाताचे तळवे एकमेकांवर घासतच ते म्हणाले. अरे वा नूतन, आज एकदम पोटभर खाणार आहे मी. आणि तूही मला अडवू नकोस हा. शुगर वाढली तर वाढू दे बिंदास्त. नूतनताईंनी प्लेट मांडली. त्यात जाळीदार घावण चटणी वाढली. आहा, किती लुसलुशीत घावणं केली आहेस. काय सांगू नूतन, अगदी आईची आठवण झाली. आपल्या गावच्या घरात आई आणि लताई चुलीवर अशीच घावणं बनवायच्या. गरम गरम आम्हाला करून वाढायच्या. पण परवचा म्हटल्याशिवाय बाबा नाश्ता करू द्यायचे नाहीत हं. बाबा म्हणजे जमदग्नीचा अवतार होते. आम्ही त्यांचं ऐकलं नाही की मग छडीनेच मारायचे बघ. पण खरं सांगू, त्यामुळेच मला शिस्तीची सवय लागली. विश्वराज बोलत होते. पण बाबा, जमदग्नींनी तुमच्या बाबांच्या रूपात एकदाच अवतार घेतला होता की पुन्हा एकदा घेतलाय? गिरीशने प्रश्न विचारल्यावर नूतनताई हसून त्याच्याकडे पाहू लागल्या. विश्वराजांना प्रश्न नीटसा कळला नाही. नूतनताईंना तो बरोबर समजला. त्यांनी हसत हसत म्हटलं, अहो, काय म्हणाल ते कळलं का तुम्हाला? पहिला अवतार तुमचे बाबा आणि दुसरा तुम्ही. विश्वराजांनी मग रागानेच त्याच्याकडे पाहिलं तशी त्याने जीभ चावली. इतका कुठे रागावतो रे मी? रागाचा आणि माझा 36चा आकडा आहे. मला राग येत नाही बाबा.
आणि मी माझ्या बाबांसारखा जमदग्नीचा अवतार बिवतार नाही हां. फार मवाळ माणूस आहे रे मी. शिरीषने चोरट्या नजरेने बाबांकडे पाहिलं. हां, कधी काळी खूपच राग आला तर कधीतरी हात उचलला जातो माझ्याकडून. पण ते कधीतरीच. तेव्हा उगीच मला जमदग्नी वगैरे म्हणू नकोस. समजलं गिरीश? विश्वराज म्हणाले. बरं बरं, जाऊ द्या. तुम्ही आणखीन घावण चटणी घेता का? असं म्हणत नूतनताईंनी विषय बदलला. तुला सांगतो नूतन, त्यावेळेस मी एकटा 8-10 घावणं सहज फस्त करायचो. घावण आणि चटणी मला खूप आवडायची. पण विमलला मात्र घावणाबरोबर नारळाचा रसच लागायचा. आता विमल असती ना तर तिनेही अशीच घावणं करून वाढली असती मला. बोलता बोलता त्यांच्या डोळ्यात पाणी आलं. प्रत्येक रक्षाबंधन आणि भाऊबीजेला बहिणीची विमलची आठवण काढल्याशिवाय विश्वराज राहत नसत. ती गोष्ट घडून एवढी वर्ष झाली तरी जखम अजून ओलीच होती आणि कदाचित ती कायमच तशी राहणार होती. ते एकच कारण होतं की विश्वराजांनी गावी जायचं सोडून दिलं होतं. आई बाबा होते तोपर्यंत कधीतरी जायची वेळ यायची. पण आता ते गेल्यानंतर त्यांनी घराला चक्क टाळं ठोकलं होतं. मी काय म्हणतो नूतन, आता आपण गावी गेलो ना तर थोडी स्वयंपाकघराची सुद्धा डागडुजी करून घेऊ. तिथे ना चुलीवर तू अशीच घावणं बनव हां. बाबा असं म्हणताच दोन्ही मुलं आश्चर्याने बाबांकडे आणि मग आईकडे आळीपाळीने पाहू लागले. आता हा गावचा काय मॅटर आहे अशी विचारायची दोघांची हिंमत होईना. मग नूतनताईच म्हणाल्या, असं आश्चर्याने पाहू नका. या शनिवारी आपण गावी जातोय. काय? दोघांनी एकदम विचारलं. तेवढ्यात मग नूतनताई म्हणाल्या, शिरीष, आपण म्हणजे मी, बाबा आणि गिरीश. अरे तुलाही घेऊन गेलो असतो, पण बाबा म्हणतायत ऑफिसमध्ये कुणीतरी सायनिंगसाठी एक हवं. चालेल ना रे तुला? त्याला वाईट वाटलं असेल असं समजून नूतनताई म्हणाल्या. पण तो अगदी आनंदाने म्हणाला, अगदी चालेल. कारण असंही बाबांबरोबर जायची आणि इतके दिवस तिथे त्यांच्याबरोबर राहायची त्याची अजिबात इच्छा नव्हती. गिरीश मात्र अडकला. आई, मी पण नाही येत. मी दादाबरोबर थांबतो इथे. अरे, असं काय करतोयस गिरीश? कुणीतरी एकाने यायलाच हवं. घराची पडझड झाली आहे. तिथे बऱ्यापैकी एखादा कॉन्ट्रॅक्टर किंवा बिल्डर पाहून घर बांधायला हवं. मग तिथे आपली राहायची सोय, हॉटेलची व्यवस्था, एवढा मोठा प्रवास, त्याचं ड्रायव्हिंग. बाबांना एकट्याला जमेल का? जरा विचार कर ना. नूतनताई जरा रागानेच म्हणाल्या. पण आईबाबांबरोबर, स्पेशली बाबांबरोबर जायचं म्हणजे हातात चाबूक असलेल्या घोडेस्वाराचा घोडा होणं असं होतं. अगं आई, ड्रायव्हर काकांना घेऊन जा ना, मी कशाला हवा? आणि असंही मला माझ्या मित्रांबरोबर. पुढचं तो बोलू शकला नाही कारण बाबा त्याच्याकडे रागाने पाहत होते. काय? मित्रांबरोबर काय? बाबांनी विचारलं. मित्रांबरोबर फील्ड ट्रिप करायची होती असं मी म्हणत होतो, पण आता करतो कॅन्सल. बोलताना त्याचा आवाज थोड्या खालच्या पट्टीत आला. शिरीष, ऑफिसची सगळी कामं आज मी समजावून सांगेन. आज माझ्याबरोबर चल ऑफिसला. आणि शनिवारी आपण जातोय हां. तेव्हा तुम्ही दोघांनी तयारी करायला घ्या. बाबांनी गिरीश आणि नूतनताईकडे पाहत म्हटलं. त्यांच्या आवाजात एवढी जरब होती की गिरीश पुढे काही बोलू शकला नाही. दादा सुटला आणि आपण अडकलो याचा त्याला भयंकर राग येत होता. त्याने दादाकडे पाहिलं. तो ओठ दाबून त्याच्याकडे पाहून हसत होता, जणू त्याला चिडवतच होता. पुढे गावी जाऊन शिरीष आणि गिरीशच्या आयुष्यात काय ट्विस्ट आणि टर्न येणार आहेत पाहूया पुढच्या भागात.